नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? तुम्हाला माझा प्यार भरा नमस्कार. तुम्हाला माझा नमस्कार. चला आपण एक रेसिपी बघूया. आपली रेसिपी आहे गुळपापडी. मागे मी दाखवली होती गुळपापडी, पण आता परत दाखवते. ती वेगळी ना, आज दाखवते ती वेगळी. ही आपण याची गोंची म्हणजे आपलं गोंची आपण करूया गुळपापडी. हे आपले बदाम, हे काजू, ही विलायची, हे जायफळ, याच्यातलं थोडं जायफळ घेऊ. हे डिंक, गोंड डिंक, हे डिंक आपण बारीक करून घेऊ. आणि ही खसखस आणि एक खोबऱ्याची वाटी घेऊ. हे सगळं घेऊन आणि भाजून घेऊया. आणि हे बदाम आणि काजू भाजून घेऊया. हे बघा, आपण काजू भाजून घेऊया. हे काजू हे बघा असे भाजून, हे बघा जास्त पण नाही भाजायचे. हे आपले भाजलेले काजू आहे, ते काढून घेऊया आपण. काढून घेते मी याच्यामध्ये. हे बघा, आपण 3 असे भांडी घेऊया भरून, आणि ती आपण चाळते मी. हे बघा, चाळून घेऊया आपण 3 भांडी, आणि मग ती भाजून घेऊया. आपल्याला 3 भांड्यांचं हे करायचं आहे. हे बघा, 3 भांडे घेतले, ते आपण भाजून घेऊया. बरोबर 3 भांडे भाजून घेऊया. अगोदर असंच आपण नमक तूप टाकूया. थोडं तूप होतं आपलं, ते असं भाजून घेऊया मंद गॅसवर. थोडं अगोदर ते आपल्याला मंद गॅसवर असं भाजून घ्यायचं. हे भाजून घेऊया. खरपूस होईस्तोवर आपल्याला भाजायचं आहे. ब्राऊन होईस्तोवर मी भाजलेलं आहे हे पीठ. आपण याच्यात एक बरोबर 3 घेतले आणि एक एवढा तुपाचं घेतलं. तर हे तूप टाकून घेऊ आपण. लागत टाकूया. हे बघा, आणि मी हे अगोदर पीठच ब्राऊन भाजून घेतलं. का ब्राऊन पीठ भाजून घेतलं ना, का मंद गॅसवर ब्राऊन, ते सगळं दाखवलं नाही तुम्हाला मी. ते ब्राऊन भाजून घेतलं. आणि हे सगळं तूप आपण टाकून घेऊया. हे बघा, एक बरोबर एक भांडं, 3 भांड्याला एक भांडं आपण तूप टाकलेलं आहे. हे आपलं तूप सुटेल. आता वाटतं कमी आहे, कमी नाही, बरोबर होतं ते. आता आपल्याला तुपातच भाजायचं. अगोदर ब्राऊन मध्ये मी भाजून घेतलं. हे आपण असंच भाजून घेऊया. लागलं तर आपल्याला एक अजून थोडं तूप टाकायचं आहे. लागलंच तर अगोदर बघूया आपण कसं होतं, काय होतं ते. हे बघा, आता गॅस आपण मोठा करून घेऊया थोडा. आज वेगळ्या पद्धतीची गुळपापडी आपण बनवत आहोत. वाटतं आपल्याला ही कोरडी, पण कोरडी नाहीये. नंतर त्याला तूप सोडते. नंतर अजून आपल्याला थोडी भाजून घ्यायची. ती पण मंदच गॅसवर आपण भाजून घ्यायची. जास्त तर मग कलसट वास येतो पिठाला. हे बघा, अशी करून घेऊया. परत आपण 2 स्पून तूप घेतलेलं आहे. म्हणजे 2 स्पून तूप घेतलं, आणि ते सुटच आपल्याला भाजायचे. तूप सुट असतं आपला. जवळजवळ 20-25 मिनिटं मी मंद गॅसवर भाजते. आणि आता नंतर तूप तुमच्या देखत टाकलं ना, आता 2 चमचे टाकले तरी अजून तूप सुटत नाही. आपण बघूया, टाकायला लागतं. 2 स्पून मी टाकलेले आहे. तूप सुटायला पाहिजे. हे असंच भाजत राहूया. हे बघा, आपण इथे थोडं डिंक टाकू, तूप टाकू ना. त्याच्यात हे डिंक मी केलेलं आहे ना, पावडर केलेले आहे, ते टाकून घेऊ. नमक याच्यात मिक्स करून घेऊ. हे बघा, असं मिक्स करून घेऊया. आणि आपण परत भाजून घेऊया.
आता बरोबर तेल सुटलेलं आहे आपलं. हे बघा आपलं तेल सुटलेलं आहे. आणि आपण चवीनुसार मीठ टाकूया याच्यामध्ये. हे चवीनुसार मीठ टाकूया. कोणत्या पण वस्तूत चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आणि परत घाटून घेऊया आपण. आणि खोबरं टाकूया याच्यात. खोबरं म्हणजे आता आपला डिंक झालं आहे, त्याच्यातच डिंक शिजलं. आता खोबरं टाकूया. हे माझं स्टँडचं गडबड आहे म्हणून सगळं गोंधळ होतो. त्याच्यात आपण खोबरं वर ठेवू काही आणि काही घालून घेऊ. हे बघा, हे खोबरं आपण घालून घेऊ. अर्धं खोबरं घालून घेऊ आणि परत 5-6 मिनटं आपण असंच भाजून घेऊ. मग तेव्हा ते व्यवस्थित होईल. 5-6 मिनटं आपण करून घेऊ. हे मग आपल्याला गूळ टाकायचे. असंच आपण करून घेऊ 10 मिनटं. सगळा व्हिडिओ केला खूप मोठा होतो. काही ड्रायफ्रूट आपण याच्यात टाकू, काही ड्रायफ्रूट आपण नंतर हे करू, म्हणजे काढून घेऊ, नंतर टाकू, वरती टाकू. हे बघा आपण हे ड्रायफ्रूट आहे ना, हे असं टाकून घेऊया. काही वर टाकूया. मिक्सरला काढून घेतली. हे बघा आणि आपण आता गूळ टाकणार आहोत. हे बघा आपलं छान असं भाजून झालेलं आहे. ताटाला आपण तूप लावून घेऊ अगोदर, मग गूळ टाकू. इलायची टाकून घेऊया. हे बघा 2 स्पून इलायची टाकून घेतली मी. परत घाटून घेऊया. आणि ही खसखस आहे ना, खसखस पण टाकून घेऊया. ही बघा एवढी खसखस आहे, ही पण टाकून घेऊया. ही सगळी आपण खसखस टाकूया. आणि ताटांना तूप लावून घेऊया. हे बघा मी तूप लावून घेतलं ताटाला भरपूर. हे असं तूप लावून घेऊया. हे बघा आणि त्याच्यात गूळ टाकून घेऊया. त्याच्यात बरोबर मी हे बघा एवढं गूळ घेतलेलं आहे आपण आणि ते टाकून घेऊया. मग फिरून देऊया. आपला गूळ पूर्ण हे करून घेऊया. अजून थोडं घेऊया, अर्धं. आपलं हे जास्त आहे ना, अजून अर्धं घेऊया. हे बघा एवढं घेतलेलं आहे. कमी करू जरा, जास्त गोड नको आहे आपल्याला. हे बघा गूळ टाकून आपण भरपूर असं करून घेऊया. खाली वर जास्त पण हे करायचं नाही, गॅस मंदच ठेवायचा. आता आपलं गूळ पण फिरलेलं आहे. हे बघा तर आपण हे गॅस बंद करूया आणि गुलपाप हे बघा आपण घेतलेली याच्यामध्ये आणि सारखे करून घेऊया. असे आपल्याला सारखे करून घ्यायचे. दुसऱ्या भांड्यात थोडी घेऊया कारण जास्त जाड होईल म्हणून दुसऱ्या भांड्यात पण मी घेते थोडी. नाही पातळ करून घेऊ. हे बघा हे बघा आपण थोडंसं ड्रायफ्रूट वर टाकू. हे बघा आणि खोबरं पण टाकूया. हे खोबरं पण टाकायचं असं. मग परत आपण ते हे करून घेऊया. असं करून घेऊया. नीट करून घेऊया. दिसायला खूप सुंदर दिसतं. हे बघा आणि थोडंसं नंतर आपण कापून घेऊया. खोबरं टाकून हे बघा किती सुंदर झाले. तिला आपण थोडंसं थंड होऊन देऊया. आणि ही बघा दुसरं पण आपलं थोडंसं उरलेलं होतं ते पण मी करून घेतलं. तर ते आपण त्याच्यावर पण थोडं खोबरं टाकूया. हे बघा
आणि याच्यावर थोडं ड्रायफ्रूट पण टाकूया हे ते आणि असं दाबून घेऊया. हे बघा, ही पण गुलपापडी आता कापायला तयार झाले. ती पण झाली. तिचे आपण काप पाडून घेऊ. हे बघा, आपण त्याचे असे तुकडे करून घेऊया आपल्याला लागतील तसे. मग थंड झाली का मग काढून घेऊ. समजा आपली गुलपापडी नाहीच झाली तर सरळ लाडू वळवायचे. लाडू पण छान लागतात. हे असे आपण गुलपापडी पाडून घेऊया. ही बघा, गुलपापडी आपली तयार आहे. आपण एक पीस नंतर काढून दाखवते तुम्हाला. हे बघा किती सुंदर आपली गुलपापडी झालेली आहे. नंतर तुम्हाला दाखवते. ही बघा, आपली गुलपापडी तयार आहे. आपण काढून घेऊया. हे बघा किती सुंदर गुलपापडी झालेली आहे आपली. असे अलगद काढून घेऊया. ही बघा, आपली गुलपापडी तयार आहे. कशी वाटली रेसिपी? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.